नमस्कार मुलांनो, एमकेएस गुरुकुलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण इयत्ता 6वीच्या पुस्तकातील आमच्या देशमुखबाई हा धडा शिकणार आहोत. सो टुडे वी आर गोइंग टू लर्न अ लेसन फ्रॉम ग्रेड 6 आमच्या देशमुखबाई. सो आमच्या म्हणजे अवर्स आणि देशमुखबाई इज अ नेम ऑफ अ टीचर, देशमुख टीचर और देशमुख मॅडम. तर आता ह्या धड्यामध्ये काय सांगितलंय? It is a very nice story and you will surely like it. Actually it's not story, it's a description of a person. Writer has described her teacher in such a way that we also can see the image or we also can visualize how the teacher was. त्याला म्हणतात कॅरेक्टर स्केच. कॅरेक्टर स्केच म्हणजे काय? The writer has described so nicely that in front of us the image stand of that particular person. Okay. तसंच ह्या देशमुखबाईंचं इतकं सुंदर वर्णन केलेलं आहे. रायटर हॅज डिस्क्राइब्ड हर सो वेल दॅट वी कॅन इमॅजिन हाऊ दॅट टीचर वॉज. इट्स अ कॅरेक्टर स्केच ऑफ रायटर्स फर्स्ट स्टँडर्ड क्लास टीचर हुज नेम वॉज मिसेस देशमुख. This lesson is about a simple act of kindness which touches the writer's heart. म्हणजे त्या टीचर तिच्या एवढ्या लक्षात राहिला की त्या she has touched her heart. This shows the beautiful relation between the students and their teacher. So this is basically a relation between the student and teacher. आता आपण धडा वाचूया म्हणजे तुम्हाला त्याचा अर्थ कळेल. मी पहिलीत असताना देशमुखबाई आमच्या वर्ग शिक्षिका म्हणून होत्या. सो दॅट रायटर वॉज टेलिंग दॅट वेन शी वॉज इन द फर्स्ट ग्रेड, देशमुखबाई देशमुख टीचर वॉज हर क्लास टीचर. वर्ग शिक्षिका म्हणजे क्लास टीचर. आता त्या कशा होत्या? थोड्याशा बुटक्या, मीन्स लिटल शॉर्ट. सावळ्या. सावळ्या म्हणजे नॉट फेअर अँड नॉट डार्क. ओके, इन बिटवीन डार्क अँड फेअर. ओके, त्याला सावळा रंग असं म्हणतात. म्हणजे दॅट पर्सन इज नॉट टू डार्क अँड नॉट टू फेअर. गोल चेहऱ्याच्या देशमुखबाई. सो हर फेस वॉज राऊंड. गोल चेहऱ्याच्या देशमुखबाई म्हणजे हर फेस वॉज राऊंड. राऊंड फेस देशमुख टीचर. केसांचा छोटासा अंबाडा त्या घालायच्या. शी यूज टू टाय अ कॉईल ऑफ हेअर. ओके, कॉईल ऑफ हेअर म्हणजे अंबाडा. अंबाड्यावर हमखास एखादे छोटे फूल माळलेले असायचे. शी यूज टू विअर अ स्मॉल फ्लॉवर. ओके, इन हर कॉईल ऑफ हेअर. ओके, अँड हमखास म्हणजे शुअर, फॉर शुअर और रेग्युलरली. हमखास मीन्स यू कॅन से फॉर शुअर और रेग्युलरली. अंबाड्यावर हमखास एखादे छोटे फूल माळलेले असायचे. शी यूज टू विअर अ स्मॉल फ्लॉवर इन हर कॉईल ऑफ हेअर. जाड भिंगांचा काळ्या कांड्यांचा चष्मा सतत त्यांच्या डोळ्यावर असे. सो थिक लेन्स, ब्लॅक फ्रेम. कांड्या म्हणजे ऍक्च्युली जे साईडचा पोर्शन असतो, द साईड पोर्शन ऑफ द स्पेक्स, दॅट इज कॉल्ड एज कांड्या. पण आपण इथे फ्रेम असा अर्थ घेऊया. ओके, ब्लॅक फ्रेम स्पेक्स वॉज ऑलवेज देअर इन हर आईज. Okay, she used to wear that thick lens, black colored specs she used to wear. त्या जाड भिंगांच्या चष्म्याच्या आतले डोळे मात्र फार सुंदर आणि बोलके होते. But the eyes besides those thick lenses were very beautiful and expressive. म्हणजे रायटर काय सांगते की जरी त्यांचा चष्मा असला तरी the eyes behind those thick lenses were very beautiful and expressive. ती प्रेमळ नजर वर्गात आल्या आल्या सर्वांवरून फिरायची. सो शी यूज टू सी विथ लव्हिंग साइट वन्स शी एंटर इन टू द क्लास. ओके, आल्या आल्या मीन्स वन्स शी एंटर्ड. सर्वांवरून फिरायची मीन्स शी यूज टू सी ऑल द किड्स विथ अ लव्हिंग साइट. ओके, बाईंनी वर्गातील सगळ्या मुलांवर आईसारखे प्रेम केले. सो देशमुख टीचर हॅज लव्ड एव्हरीवन लाईक अ मदर. सगळ्या मुलांनी मीन्स टू ऑल किड्स शी लव्स लाईक शी इज टू लव्ह लाईक अ मदर. मला आठवते शाळेच्या पहिल्याच दिवशी खूप पाऊस आला. नाऊ हिअर रायटर मीन्स द लेखिका
ओके, लेखिका काय करते की शी इज शेअरिंग हर एक्सपिरियन्स विथ देशमुख टीचर. ओके, मला आठवते शाळेच्या पहिल्याच दिवशी खूप पाऊस आला. देर वॉज अ रेन. शाळेच्या पहिल्याच दिवशी खूप पाऊस आला. ऑन द फर्स्ट डे ऑफ हर स्कूल देर वॉज अ ट्रेमेंडस रेन. मी भिजतच शाळेत पोहोचले. आय रीच बाय गेटिंग वेट. ओके, हातातले दप्तर आणि डोके ओले झाले होते. सो द स्कूल बॅग, दप्तर म्हणजे स्कूल बॅग आणि डोके म्हणजे हेड. सो माय स्कूल बॅग अँड माय हेड गॉट वेट. थोडी घाबरतच मी वर्गाच्या दारात पोचले. सो विथ लिटल फिअर, घाबरत म्हणजे फिअर, थोडी विथ लिटल फिअर आय रीच ॲट नियर द डोअर ऑफ द क्लास. वर्गाच्या दारात पोचले मीन्स आय जस्ट रीच द डोअर ऑफ द क्लास. दार म्हणजे दरवाजा और डोअर. देशमुखबाई वर्गात मुलांना काही सूचना देत होत्या. सो दॅट टाइम देशमुख टीचर वॉज इन्स्ट्रक्टिंग द किड्स. मुलांना मीन्स किड्स, सूचना मीन्स इन्स्ट्रक्शन्स. शी वॉज गिव्हिंग सम इन्स्ट्रक्शन्स. मला दारात पाहताच त्या लगबगीने बाहेर आल्या. वेन शी सॉ हर द रायटर शी केम आउट क्विकली. लगबगीने मीन्स क्विकली. कारण काय, का बाहेर आल्या त्या क्विकली? कारण ती लेखिका भिजलेली होती. शी वॉज गॉट वेट अँड टीचर वॉज वरीड अबाउट हर दॅट शी गॉट वेट अँड ती कदाचित ती मुलगी आजारी पडली असती. सो द टीचर वॉज वरीड दॅट शी माइट गेट सिक. दॅट्स वाय शी केम क्विकली. लगबगीने बाहेर आल्या. म्हणाल्या अँड देन शी सेड, अगं किती भिजली आहेस? सो शी वॉज सेईंग हाऊ मच यू गॉट वेट. ओके, ये आत ये, कम इनसाइड. मला बाईंनी हाताला धरून वर्गात नेले. सो शी हॅज टेकन मी इनसाइड बाय होल्डिंग माय हँड. हाताला धरून म्हणजे होल्डिंग माय हँड. द टीचर हॅज टेकन मी इनसाइड द क्लास. वर्गात नेले मीन्स इनसाइड द क्लास बाय होल्डिंग माय हँड. आणि स्वतःच्या पदराने माझे डोके पुसले. अँड शी हॅज वाईप माय हेड विथ हर पल्लू. पल्लू म्हणजे साडीचा जो एंड पोर्शन असतो त्याला पल्लू असं म्हणतात. ओके, सो स्वतःच्या पदराने माझे डोके पुसले. त्याला पदर किंवा पल्लू असं म्हणतात. आता इथे तुम्हाला ह्या चित्रात दिसलंच असेल की ह्या देशमुख बाई आहेत आणि त्यांचा चष्मा आहे त्यांच्या चेहऱ्यावर, डोळ्यावर, आणि त्यांनी कॉईल ऑफ हेअर इथे दिसतंय, अंबाडा म्हणतात ह्याला, आणि त्याच्यावरती एक छोटंसं फूल माळलेलं आहे. आणि इथे लेखिका भिजलेली आहे. डोकं तिचं देशमुखबाई पुसताना दिसत आहेत. सो हिअर इज द देशमुख टीचर ॲज डिस्क्राईब इन द फर्स्ट पॅराग्राफ. शी इज हॅव्हिंग स्पेक्स ऑन हर आईज अँड शी इज हॅव्हिंग कॉईल ऑफ हेअर अँड अ फ्लॉवर she was wearing a flower in the coil of hair, and now she's drying the hair or head of the student or the writer with her pallu. Okay, मी तो दिवस कधीच, आता लेखिका काय सांगते की स्वतःच्या पदराने माझे डोके पुसले. शी हॅज वाईट हर हेड विथ हर पल्लू. मी तो दिवस कधीच विसरू शकत नाही. आय विल नेव्हर फॉरगेट दॅट डे. म्हणजे ती घाबरलेली होती ना, बिकॉज दॅट वॉज हर फर्स्ट डे अँड शी वॉज व्हेरी मच स्केर्ड. बट हाऊ दॅट टीचर बिहेव विथ हर वॉज अनफॉरगेटेबल अँड दॅट्स वाय शी इज टेलिंग मी तो दिवस कधीच विसरू शकत नाही. आय विल नेव्हर फॉरगेट दॅट डे. पुढे वर्षभर बाईंनी आम्हाला असेच प्रेमाने हसत खेळत शिकवले. सो शी हॅज शेअर्ड हर एक्सपिरियन्स ऑन हर फर्स्ट डे, बट शी इज टेलिंग दॅट अहेड ऑफ इट होल इयर. पुढे मीन्स अहेड, वर्षभर मीन्स होल इयर. बाईंनी आम्हाला असेच प्रेमाने हसत खेळत शिकवले. टीचर, द देशमुख टीचर हॅज टॉट अस विथ लव अँड विथ फन. हसत खेळत म्हणजे विथ फन. ओके, आम्हाला सगळे विषय मराठी, गणित, इतिहास, भूगोल देशमुखबाईंनी शिकवले. शी वॉज सेइंग हिअर दॅट देशमुख टीचर हॅज टॉट मराठी, गणित म्हणजे मॅथ्स, इतिहास म्हणजे हिस्ट्री आणि भूगोल म्हणजे जॉग्राफी.
सो ऑल दिस सब्जेक्ट दॅट देशमुख टीचर टॉट हर. ओके, त्या काळात इयत्ता 4थी पर्यंत वर्ग शिक्षकच सर्व विषय शिकवायचे. सो शी वॉज टेलिंग, सो दिस लेसन इज मे बी बिहाइंड 20 दिस एक्सपिरियन्स इज maybe before 20 to 25 years or before 20 years. So she was telling that in that time that class teacher up to 4th grade, class teacher only teaches all the subjects, used to teach all the subjects. So that's why that Deshmukh teacher has taught her all the subjects. बाईंमुळे वर्गातील सगळ्या मुलांना अभ्यासाची गोडी लागली. म्हणजे काय तर स्टुडंट्स गोडी लागणे म्हणजे स्टुडंट्स टेकिंग इंटरेस्ट इन द स्टडी. स्टुडंट्स स्टार्टेड टेकिंग इंटरेस्ट इन द स्टडी बिकॉज ऑफ द टीचर. बाईंमुळे मीन्स बिकॉज ऑफ द टीचर वर्गातील सगळ्या मुलांना, ऑल द किड्स स्टार्टेड टेकिंग इंटरेस्ट. अभ्यासाची गोडी लागणे मीन्स स्टार्टेड टेकिंग इंटरेस्ट इन द स्टडीज. आमचे हस्ताक्षर चांगले व्हावे म्हणून बाईंनी बोरूनी सगळी मुळाक्षरे आमच्याकडून रोज गिरवून घेतली. सो टू इम्प्रूव्ह अवर हँडरायटिंग ऑर मेकिंग अवर हँडरायटिंग नाईस, चांगले व्हावे म्हणजे टू मेक अवर हँडरायटिंग नाईस, बाईंनी म्हणजे त्या देशमुख टीचरनी शी यूज टू टेक ऑल द अल्फाबेट्स. बोरू म्हणजे काय माहिती तुम्हाला, रीड. ओके, म्हणजे in previous time this boru is used for writing, that is called as read. boru manje read. Okay, and she has taken alphabets. Okay, alphabet giravun gene means override. Okay, she used to make the handwriting of kids nice. She has taken efforts and she used to make them override all the alphabets with रीड. ओके, एकदा शाळेत येत असताना बाई केळीच्या सालीवरून पाय घसरून पडल्या. सो वन्स वाईल कमिंग टू द स्कूल देशमुख बाई गॉट स्लीप्ड ऑन. केळीचं साल म्हणजे काय, स्किन ऑफ अ बनाना. ओके, शी गॉट स्लीप ओव्हर द स्किन ऑफ बनाना. पाय घसरून पडल्या, मी शी स्लीप्ड ओव्हर दॅट बनाना स्किन. सो वन्स शी वॉज कमिंग टू द स्कूल अँड शी गॉट स्लीप्ड ऑफ फ्रॉम द बनाना स्किन. त्यामुळे पायाला मोठी दुखापत झाल्याने बराच काळ त्या शाळेत येऊ शकल्या नाहीत. सो शी गॉट हर्ट बॅडली, मोठी दुखापत झालेली. सो शी गॉट हर्ट बॅडली, दुखापत होणे म्हणजे हर्ट होणे. अँड दॅट्स वाय पायाला म्हणजे लेग, शी गॉट हर्ट ऑन हर लेग अँड दॅट्स वाय बराच काळ त्या शाळेत येऊ शकल्या नाही. फॉर अ लॉंग पिरियड शी कुडंट एबल टू कम टू स्कूल. ओके, आम्हा मुलांना त्यामुळे अजिबात करमले नाही म्हणजे दे वेर मिसिंग हर. ओके, सो ऑल द किड्स that time were missing her and they didn't like it that their teacher was that there. ज्या दिवशी बाई पुन्हा शाळेत रुजू होणे म्हणजे टू रिझ्यूम. सो ऑन द डे when देशमुख टीचर रिझ्यूम इन द स्कूल आफ्टर दॅट इंजुरी, त्या दिवशी त्यांना पाहताच वर्गात सगळ्यांनी आनंदाने उड्या मारल्या. सो दॅट डे ऑल द किड्स जम्प विथ जॉय. उड्या मारणे म्हणजे जम्प विथ जॉय और जम्प इन जॉय बिकॉज देअर फेवरेट टीचर अगेन रिझ्यूम इन द स्कूल. सो का त्यांनी उड्या मारल्या, कारण त्यांना they were missing their teacher and once she resumed in the school they were very happy and they jumped in a joy. पुढे आम्ही मुले एक इयत्ता चढत वर गेलो. एक इयत्ता चढत वर गेलो means they entered in higher grades. Okay, पुढे आम्ही means after that we entered one grade. ओके, इयत्ता चढत वर गेलो म्हणजे पहिली नंतर दुसरी, सेकंड इयर, थर्ड इयर. ओके, लाईक दॅट दे स्टार्टेड ग्रोईंग. इयत्ता चढत वर गेलो.
5वीला सगळेजण वेगवेगळ्या शाळेत गेलो. सो वी एंटर्ड इन डिफरंट स्कूल्स इन 5th ग्रेड. 5वीला म्हणजे इन 5th ग्रेड वी एंटर्ड इन टू डिफरंट स्कूल्स. कारण ती प्राथमिक शाळा इयत्ता 4थी पर्यंतच होती. बिकॉज दॅट प्रायमरी स्कूल वॉज अप टू 4th ग्रेड. फक्त 4थी पर्यंतच होती. पुढे वेगवेगळ्या शाळा कॉलेजमध्ये वेगवेगळे शिक्षक सहवासात आले. सो आफ्टर 5th also she has experienced different teachers. सहवासात येणे means she came in contact with different teachers. Obviously after 5th that teacher was not there, that Deshmukh teacher was not there. She came across with different teachers in different schools and colleges. Okay, पण देशमुखबाईंची प्रेमळ मूर्ती हृदयात कायमची कोरली गेली. बट द लव्हिंग इमेज, मूर्ती म्हणजे यू कॅन से इमेज हिअर, देशमुख टीचर्स लव्हिंग इमेज वॉज परमनंटली स्टेड इन हर हार्ट. कोरली गेली मीन्स कार्ड इन हर हार्ट. ओके, किंवा दॅट इमेज वॉज परमनंटली स्टेड इन हर हार्ट. समजलं? तर असा हा सुंदर धडा आहे की ज्याच्यामध्ये इन दिस लेसन द रिलेशन बिटवीन अ टीचर अँड स्टुडंट इज एक्सप्रेस व्हेरी नाईस वे. ओके, यू कॅन रिलेट दिस स्टोरी विथ यू ऑल्सो बिकॉज you must have also like your teacher, or you may experience this with one of your teacher that is your favorite teacher. So you can relate this. So it will be easy for you to understand the lesson. तर तुम्हाला ह्याच्यावरती आमच्या आवडत्या शिक्षिका असा निबंध सुद्धा येऊ शकतो. सो माय फेवरेट टीचर, दिस इज द एसे विच कॅन बी आस्क इन एक्झाम. तर तुम्ही ह्या धड्याचं व्यवस्थित वाचन करा. तुम्ही असंच्या असं वर्णन केलं तरी सुद्धा तुम्ही चालू शकतं. ओके, तर असा हा छान धडा आहे. तुम्हाला नक्की आवडला असेल तर आमच्या या व्हिडिओला नक्की लाईक करा आणि MKS गुरुकुलला सबस्क्राईब करा. कारण सबस्क्राईब केल्यावरच तुम्हाला आमचे नवीन व्हिडिओ अपडेट्स मिळत जाणार. धन्यवाद.